कोरोची मतदारसंघातील गुंडशाही मोडून काढा, माजी खासदार राजू शेट्टी. कोरोची मतदारसंघात लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू असून हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. गुंडापुंडाची भीती घालून मतदारांना भीती घालण्याचे काम सुरू आहे. या मतदारसंघातील तारदाळमधील जलजीवन योजनेचे काम गेली 3 वर्ष प्रलंबित आहे. या विषयावर विद्यमान आमदार यांनी आवाज का उठवला नाही, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील तारदाळमधील प्रचार सभेत केला. ते पुढे म्हणाले, आवडेंच्या साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्याची ऊसाची हजारो टनाची लुटीची पुरावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यास आम्ही ते बाहेर काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. पुरंदर पाटील म्हणाले, विधानसभेच्या वेळी लोकांनी तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली असताना देखील परत तुम्हाला जिल्हा परिषदेची हाव कशाला, आणि गावातीलच सामान्य कार्यकर्ता उभा असताना मतदारांच्या घराकडे तुम्हाला अनेक वेळा प्रचारासाठी का जावे लागत आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला. यासिन मुजावर म्हणाले की तुमच्याकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही सगळी पदे असताना देखील तुम्हाला गावातील मूलभूत गरजा पूर्ण करता आल्या नाहीत. त्यामुळे गावातील मतदारांकडून बहिष्कार टाकण्याची वेळ येत आहे. भारत निर्माण योजनेच्या संकटकाळी मदन कारंडे यांनी वीज बिल करता 10 लाख रुपये दिले असताना ते आजपर्यंत त्यांना परत मिळाले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. प्रस्तावित करताना विश्वनाथ मांजरे यांनी कोरोची मतदारसंघात गुंडशाहीची झालेली दमदाटी व लोकशाहीचा खून यावर भाष्य केले. तसेच यावेळी शशांक बावचकर, मदनरावजी कारंडे, दीपाली कोराणे, अनिता शिंदे, आनंदा शेट्टी, विनोद कोराणे, पवन शिंदे यांनी महायुतीच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेत महाविकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. सदर सभेप्रसंगी देवानंद कांबळे, उदय पाटील, रणजित जाधव, मलकारी लवटे, संगीता पाटील, सुनील पाटील, सुहास नर्मदे, सुधाकर कदम, गजानन पाटील, सुनील शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन विश्वनाथ मांजरे यांनी केले. कारण का ठेकेदार जवळचा जाणार कसं, ठेकेदाराकडनं तर काहीतरी आधीच घेतलेलं, तुम्हाला प्यायला पाणी मिळतंय का हे महत्वाचं नाही. अरे तुमच्यात एवढी धमक होती पाणी आणायची, पहिला इचलकरंजीला पाणी आणा. का आणलं नाही? जमलं काय ते आणायला? आणि तारदाळला दुसऱ्यानं योजना मंजूर केलेली सांगताय आम्ही मंजूर केलं म्हणून. बरं ते आणलं तो ठेकेदार कुठला आणला कोणाला माहित, काम करत नाही, त्याला बिलं मिळत नाही सरकारची. तुमचं एवढं वजन आहे ना देवेंद्र फडणवीसाकडं, मग ही कामं का रखडली जलजीवन मिशनची, त्याला निधी का उपलब्ध होत नाही हे कधी विचारलं का मुख्यमंत्र्याला? यासाठी विधानसभेत कधी तोंड उघडलं का?